नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, GMC नागपूर भरती अंतर्गत काल पेपर झालेला आहे। कालच्या पेपरचा ओव्हरलुक तुम्हाला कशा पद्धतीने IBPS पॅटर्न ठेवलेला आहे त्याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी माहिती दिलेलीच आहे। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीने IBPSने कोणत्या कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारलेले आहे ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, पहा, विद्यार्थ्यांनी आपल्यापर्यंत क्वेश्चन पाठवलेले होते। आता त्यानुसार मी तुम्हाला त्या क्वेश्चनची उत्तरे देखील या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा बाकी आहे त्यांना या प्रश्नांच्या किंवा या पॅटर्नचा फायदा होईल। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वात अगोदर GK GS आणि करंट अफेअर रिलेटेड काय क्वेश्चन आलेले होते ते पाहूयात। विद्यार्थी मित्रांनो, पहा, इतिहासवरती प्रश्न आलेला होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकात कोणता किल्ला जिंकला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तोरणा किल्ला। विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला हा जिंकलेला होता, ज्याला प्रचंडगड असेही म्हणतात। हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात स्थित आहे। हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी 1646 मध्ये वयाच्या 16व्या वर्षी या किल्ल्याला ताब्यात घेतलं होतं। ठीक आहे, तर पहा अशा पद्धतीचे क्वेश्चन आलेले आहे। नंतर नागपूर शहरामध्ये खालीलपैकी कोणती महानगरपालिका नाही? सो विद्यार्थी मित्रांनो, पहा, नागपूर शहरामध्ये खालीलपैकी कोणती महानगरपालिका नाही असा प्रश्न आलेला आहे। तर महानगरपालिका ऐवजी या ठिकाणी नगरपालिका देखील असू शकतो। विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कमेंट्स करून सांगितलं होतं प्रश्न, तर यामध्ये थोडंफार तफावत तुम्हाला जाणवेल। ठीक आहे, सो विद्यार्थ्यांनो, पहा, ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांच्या ज्या माहितीनुसार या ठिकाणी मी क्वेश्चन घेतलेला आहे। ठीक आहे, नंतर प्रश्न पहा, 4 ऑप्शन दिलेले असतील त्यामधील कोणती महानगरपालिका नाही किंवा कोणती नगरपालिका नाही असा या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता। ठीक आहे, त्यामधून तुम्हाला योग्य ते आन्सर या ठिकाणी चूज करायचं आहे। ठीक आहे, सो नंतर प्रश्न क्रमांक 3 पहा, मिरज शहर कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ओके, सो मिरज शहर या संदर्भात देखील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी प्रश्न जे होते ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। मिरज शहर आहे का मीरा शहर विचारण्यात आलेलं होतं, तर या रिगार्डिंग देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, पहा, मिरज शहर जर असेल तर मिरज शहर हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे। ओके, सो मिरज हा तालुका आहे। ठीक आहे, सांगली जिल्ह्यामधील एक तालुका शहर आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये आहे। नेक्स्ट प्रश्न पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टमंडळांची संख्या किती होती? ओके, सो ॲज प्रश्न जे काही सांगत आहे त्यामध्ये अष्टमंडळ म्हणजेच काय तर 8 मंडळ होते। ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे 8 मंडळ होते। तर त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चनचं स्वरूप या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानुसार येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक जे काही पॅटर्न राहिलेला आहे त्या संदर्भात माहिती पडणार आहे। ठीक आहे, सो छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही अष्टमंडळ होते त्या रिगार्डिंग देखील प्रश्न आलेला आहे। 2 प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास भेटलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल। ओके, सो अभ्यास करताना तुम्हाला इतिहास रिलेटेड जे की महाराष्ट्र रिलेटेड असणार आहे त्या रिगार्डिंग अभ्यास करावा लागणार आहे। या ठिकाणी भारताचा कुठंही या ठिकाणी जे इतिहास आहे त्यावरती प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले नाही। नंतर पहा, नागपूर करारावरती सही कोणाची आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर पहा, तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील त्यामध्ये नाव असतील, त्या नावामध्ये कुठलं नाही किंवा कोण नागपूर करारावर कुणाची सही नाही असा प्रश्न आलेला आहे। ठीक आहे, तर पहा, नागपूर करारावर सही कोणाची आहे? ओके, नाही किंवा आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे। त्यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, 1953 मध्ये या करारावरती स्वाक्षरी कोण कोण होते? तर यशवंतराव चव्हाण, डॉक्टर गोपाळराव बाजीराव खेडकर, रामराव कृष्णराव पाटील हे होते। या तिघांची सही या ठिकाणी या नागपूर करारावरती होते। ठीक आहे, सो नंतर पहा, पहिली मुस्लिम महिला शिक्षिका कोण होत्या? तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? फातिमा शेख। फातिमा शेख ह्या 9 जानेवारी 1831 ते 9 ऑक्टोबर 1900 एक भारतीय शिक्षण तज्ज्ञ आणि समाजसुधारक होत्या। त्या समाजसुधारक ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी होत्या। त्या भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका मानल्या जातात, फातिमा शेख। ठीक आहे, तर नेक्स्ट प्रश्न पहा,
कोकणातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा किल्ला कोणता आहे? सो विद्यार्थी मित्रांनो पहा, कोकणातील बरेचसे किल्ले आहेत. आता यामध्ये ऑप्शन काय काय देण्यात आलेले होते ते आपल्यापर्यंत आलेले नाही, परंतु प्रश्नाचं स्वरूप तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कोकणातील दुसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी मोठा किल्ला कोणता आहे असं विचारण्यात आलेलं होतं. नेक्स्ट प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 8. 1784चा आदिवासी बंड, 1784चा आदिवासी बंड वरती या ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे. तर बाबा तिलका माळी यांच्या नेतृत्वाखाली एक बंड झालेलं होतं. तेही इंग्रजाविरोधात पहिला आदिवासी विद्रोह या ठिकाणी करण्यात आलेला होतं. तर बाबा तिलका माळी यांच्या नेतृत्वाखाली हे पहिलं आदिवासी विद्रोह या ठिकाणी बंड जे आहे ते 1784 साली करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण प्रश्न पाहूयात. सो विद्यार्थी मित्रांनो पहा, अशा पद्धतीने हा पॅटर्न राहिलेला आहे. नंतर महाराष्ट्रातील नदी, धरण, किल्ले, धबधबा आणि समाजसुधारक त्यांची नावे, त्यांची कार्य यावरती प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. सो अभ्यास करताना तुम्हाला काय करायचं आहे, महाराष्ट्रातील जे काही नदी धरणं आहेत, नदीवरील धरण, तसंच त्या धरणाला दिलेली नावे, तसेच किल्ले, धबधबा, समाजसुधारकांची कार्य, त्यांची टोपण नावे, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांवर तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे. नंतर स्पोर्टवरती प्रश्न आलेला आहे, खेळासंबंधित विचारण्यात आलेला आहे. पुरस्कार, ठीक आहे, जे काही अवॉर्ड भेटलेले आहेत खेळाडूंना त्यासंबंधित या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. आणि ऑलिम्पिकवरती या ठिकाणी तुम्हाला प्रश्न देखील या ठिकाणी पाहायला भेटलेला आहे. ठीक आहे. नंतर नागपूर मेट्रो ट्रेनवरती प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. सो अशा पद्धतीने या ठिकाणी GK GS आणि करंट अफेअर रिलेटेडवरती प्रश्न आलेला आहे. जर विद्यार्थी मित्रांची माझ्या कमेंट्स आलेले होते की सर 4-5 प्रश्न या ठिकाणी जे आहेत ते नागपूर रिलेटेड आलेले होते. ठीक आहे. सो नागपूर या ठिकाणी नागपूर जिल्ह्याविषयी तुम्ही अभ्यास करायचा आहे. नंतर मराठी या विषयाचा पॅटर्न पहा विद्यार्थी मित्रांनो. मराठीवरती उतारा आलेला आहे. 5 प्रश्न उतारावरती दिलेले आहेत. नंतर समानार्थी शब्दावरती 3 प्रश्न, विरुद्धार्थीवरती 3 प्रश्न आणि कादंबरी विचारण्यात आलेली आहे. ठीक आहे. कादंबरी चे लेखक आणि पुस्तक देण्यात आलेलं होतं. ठीक आहे. त्या पुस्तकाचे लेखक विचारण्यात आलेलं होतं. नंतर वाक्य रचना दुरुस्तीवरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. सो हा मराठीचा पॅटर्न या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. अशा घटकांवरती प्रश्न विचारण्यात येत आहेत. नंतर इंग्लिशचं पहा विद्यार्थी मित्रांनो. इंग्लिशवरती पॅसेज आलेलं आहे. स्पेलिंग एरर, मिसस्पेल्ड वर्ड तुम्हाला शोधायचं आहे, अशा पद्धतीचे प्रश्न आहे. नंतर एरर डिटेक्शन, दिलेलं वाक्य असेल आणि त्या वाक्यामधील एरर तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. नंतर पॅराजंबलवरती देखील प्रश्न या ठिकाणी इंग्लिश या विषयावरती विचारण्यात आलेला आहे. आता मॅथ आणि रिझनिंगवरती पहा पॅटर्न काय आहे. सिम्प्लिफिकेशन, नंतर सिम्पल इंटरेस्ट, ब्लड रिलेशन, नातेसंबंध, सिटिंग अरेंजमेंट, बैठक व्यवस्था आणि नंबर सिरीज यामध्ये अल्फाबेट असेल किंवा नंबर सिरीज, हे दोन्हीपैकी एक तुम्हाला या ठिकाणी विचारले जात आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा या ठिकाणी नागपूर GMC भरती संदर्भातचा IBPSचा पॅटर्न राहिलेला आहे. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम बाकी आहे त्यांनी अशा पद्धतीने या घटकांवरती तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे आणि त्या आलेल्या परीक्षेला तुम्हाला सामोरं जायचं आहे. ठीक आहे. सो माहिती जर समजलेली असेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करायचा आहे आणि तुम्ही जर नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते कमेंट्स करून सांगायचं आहे आणि जे विद्यार्थी एक्झाम दिलेले आहेत त्यांनी या ठिकाणी कमेंट्स करून सांगायचं आहे की हेच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पाहाव्यास भेटलेले आहेत का ते. ठीक आहे. सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.